नमस्कार यूट्यूब फॅमिली, प्रमिला रेसिपी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मी वालाच्या शेंगा बनवत आहे, त्यासोबत बाजरीची भाकर आणि गाजर आहे। तर कढईमध्ये मी तेल टाकून जिरा, मोहरी आणि लसूण तडतड टाकत आहे। तडतड झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा बारीक मसाला करून टाकलेला आहे मिक्सरमधून। तर त्यामध्ये मी हळद आणि लाल तिखट टाकून त्याला चांगलं हलवून घेते। तर इथे मी वालाची शेंगा धुवून यामध्ये टाकून देत आहे। खूप मोठं वेल आलेलं आहे आपल्या दारामध्ये, तर ते मी टाकून देते। आणि हे आहे सेंधव नमक, जे सनेज कंपनीचं आहे, खूप छान आहे आणि या खूप सारे आजार कमी होतात। तर डेलीसाठी मी आता हेच यूज करणार आहे। तर भाजीमध्ये मी थोडं कोमट पाणी टाकते, कारण कोमट पाण्याने भाजीची चव अधिक चांगली होते आणि भाजी चांगली चवदार लागते। तर सनेज कंपनीचं सेंधव नमक कुणाला लागत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। आणि माझा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।